नमस्कार मित्रांनो, सरळ सेवा पदभरतीमधील महानगरपालिकेची अजून एक जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्याबद्दल रिक्त कुठली कुठली पदं आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेची ही माहिती जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे माहिती अधिकारामधून. तर मित्रांनो, तुमची महानगरपालिका कमेंटमध्ये सांगा, त्याबद्दल माहिती भेटल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर मीरा भाईंदर महानगरपालिकेमधील मित्रांनो वर्ग 2 व वर्ग 3 ची रिक्त पदं कुठली कुठली आहेत त्याची माहिती आलेली आहे आणि ही परीक्षा जी आहे मित्रांनो कुठली कंपनी घेणार आहे त्याची ही माहिती दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी माहिती अधिकारामधून ही माहिती जी आहे ती विचारण्यात आलेली होती. या ठिकाणी याच महिन्यामधली ही माहिती आहे मित्रांनो, 13 फेब्रुवारीची. पाहू शकता या ठिकाणी तुमची ही जी परीक्षा असणार आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची मित्रांनो कुठल्या कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे ते विचारण्यात आलेलं होतं. शासन स्तरावरती कुठल्या हालचाली सुरू आहेत तेही विचारलेलं आहे. तर बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेची रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याकरिता IBPS या कंपनीची निवड केलेली मित्रांनो. पुढील कार्यवाही प्रस्तावित आहे. तर IBPS कंपनीद्वारे तुमची ही पदभरती केली जाणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया जी आहे ती प्रस्तावित आहे. जाहिरात जी आहे मित्रांनो कधी येईल त्याबद्दलही विचारण्यात आलेलं होतं. तर ही प्रस्तावित आहे म्हणजे याच्यावरती मित्रांनो प्रोसेस चालू आहे, कधीही जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. तर बघा मित्रांनो, वर्ग 2 मधली कुठली रिक्त पद आहेत या ठिकाणी रिक्त पदांची माहिती दिलेली आहे, पाहू शकता. आणि वर्ग 3 मधली देखील. तर वर्ग 3 मधली सर्वात अगोदर आपण रिक्त पद पाहूया. 487 रिक्त पद आहेत मित्रांनो. आता यापैकी किती पदांची जाहिरात येणार ती मात्र याच्यामध्ये दिलेली नाही, परंतु 487 गट क ची पदं मित्रांनो रिक्त आहेत. तर बघा, सहाय्यक विधी अधिकारी, त्यानंतर लेखापरीक्षक, डायलिसिस तंत्रज्ञ, लेखपाल, उद्यान अधीक्षक, वायरमॅन, अग्निशामकला 226 सर्वात जास्त जागा असणार आहेत. सहाय्यक अग्निशमन अधिकारी, चालक यंत्रचालक, अग्निशामक प्रणेता, औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारीची देखील जागा आहे. वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी, मुख्य औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यकला जागा नाहीत मित्रांनो रिक्त सध्या. क्षयकिरण तंत्रज्ञ देखील जागा नाहीत रिक्त. अधिपरिचरिका, स्टाफ नर्सला जागा रिक्त आहेत. परिसेविकाला जागा नाहीत. ANMच्या देखील जागा मित्रांनो रिक्त आहेत. परिचारिका नाहीत. स्वच्छता निरीक्षकच्या जागा आहेत. स्वच्छता अधिकारी, कार्यालय अधीक्षक, बालवाडी शिक्षिका, संगणक प्रोग्रॅमर, वीज तंत्री, दूरध्वनी सहाय्यक, अनुरेख, पंपचालक, वाहन चालकच्या देखील जागा मित्रांनो आहेत. त्यानंतर मिस्त्री असेल, फिटर असेल, प्लंबर असेल, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिकच्या देखील जागा असणार आहेत. सर्व्हेवर, त्यानंतर मित्रांनो कनिष्ठ अभियंता, विद्युत, मेकॅनिकल आणि स्थापत्यमध्ये सर्वात जास्त 24 जागा आहेत. आणि वरिष्ठ लिपिक टंकलेखकला देखील जागा असणार आहेत. तर ही गटकची जागा मित्रांनो किती रिकामी आहेत त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. किती रिक्त जागा आहेत त्याची माहिती आहे. यापैकी जाहिराती ज्या आहेत त्याच्या प्रसिद्ध होतील. आता गट ब मध्ये मित्रांनो 36 टोटल जागा रिक्त आहेत. पहा, वित्त लेखा अधिकारी असेल, उपमुख्य स्वच्छता अधिकारी असतील, ITS ऑफिसर परिवहनचे असतील, डेपो मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर, शाखा अभियंता, याच्यामध्ये मेकॅनिकल, स्थापत्य, विद्युत हे देखील जागा आहेत. त्यानंतर मित्रांनो सहाय्यक अधिसेविका, अग्निशमन अधिकारी, वैद्यकीय अधिकारीची या ठिकाणी जागा नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सुरक्षा अधिकारीची जागा आहे. त्यानंतर मित्रांनो विधी अधिकारीची जागा नाही. माहिती जनसंपर्क अधिकारीची जागा आहे. महिला व बालकल्याण अधिकारी यांची देखील जागा आहे. त्याच्यानंतर लेखा अधिकारीची देखील जागा आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता सहाय्यक आयुक्त हे गट ब ची पद आहेत मित्रांनो वरची जी आहेत ती. तर ही रिक्त पदांची माहिती आहे मित्रांनो. यानुसार यापैकी जेवढी रिक्त पदं आहेत त्यापैकी आता महानगरपालिका कुठल्या कुठल्या पदांची जाहिरात काढणार ते महत्त्वाचं आहे. जशी जाहिरात मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती येईल आता तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. ही एक 2024 मध्ये येणारी जाहिरात असणार आहे मित्रांनो. IBPS कंपनीमार्फत पदभरती केली जाणार आहे. आता याची सर्व शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, त्याचबरोबर इतर सर्व माहिती जी असणार आहे मित्रांनो जाहिरात आल्यानंतर तुम्हाला सांगितली जाईल. ही फक्त माहिती अधिकारामधून मिळालेली माहिती आहे मित्रांनो. ती तुम्हाला सांगितलेली आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे. याच्या पाठोपाठ मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची देखील जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे. इतर महानगरपालिकेची माहिती भेटल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि आपल्या चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तकं हवे असतील तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकनी आहे तांत्रिक प्रश्नसंच, हे आरोग्य रिलेटेड जी पद आहेत तुमची त्या पदांसाठी तुम्हाला वापरता येणार आहेत. ज्यामध्ये सर्व तांत्रिक प्रश्न तुम्हाला दिलेले, ज्यामध्ये मग स्टाफ नर्स असेल, आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविकाचं पद असेल, ANMचं पद असेल, यासाठी उपयोगी आहे. सध्याची 2024ची पोलीस भरतीसाठी देखील मित्रांनो 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा
संच तुम्हाला पाहिजे असेल तर तेही त्यांचं पोलीस भरतीचं पुस्तक प्रसिद्ध आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. ग्रामसेवक या पदासाठी मित्रांनो 100% IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे देखील विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच देखील त्यांचं पुस्तक आहे. आणि मित्रांनो सामान्य ज्ञान GS या विषयामध्ये तुम्हाला मित्रांनो पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी संदर्भ पाहिजे असेल, पुस्तक पाहिजे असेल, वन लायनर स्वरूपामध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो सामान्य ज्ञान हे विषयाचं पुस्तक जे आहे याच्यामध्ये घटकनिहाय वर्गीकरण दिलेलं आहे, वर्गीकरण करून दिलेलं आहे. 400+ प्रश्नपत्रिका ज्या TCS IBPSने घेतलेल्या आहेत मित्रांनो, त्यामधील GSच्या प्रश्नांचा सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपाच्या या पुस्तकामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं अजून आहे, जसं की SSC GD प्रश्नपत्रिका संच मराठीमधून आहे, SSC GD सामान्य ज्ञान मराठीमधून असणार आहे. आणि वाहन चालक हे जे पद आहे मित्रांनो त्याची तयारी करताय तुम्ही, तर वाहन चालकासंदर्भात सर्व जी प्रश्न असतात त्या प्रश्नांचा देखील या पुस्तकामध्ये समावेश आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहता येतील किंवा तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात सध्याच्या सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी.